नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फर्स्ट स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टरचं नाव आहे मनी। या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत। ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो, एव्हरीडे मॅथमॅटिक्स सेशनला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 16, Divya has ₹68 with her. She gives 20 rupees to Ridhima and 15 rupees to Manya. How much money is left with Divya now? Okay, दिव्याजवळ किती रुपीज आहेत? 68 रुपीज आहेत। त्यातून तिने रिधिमाला 20 रुपीज दिले आणि मन्याला 15 रुपीज दिले। तर ह्या दोघांना पैसे देऊन झाल्यानंतरून दिव्याजवळ किती रुपीज उरले आहेत ते आपल्याला काढायचं आहे। सगळ्यात अगोदर रिधिमाला किती रुपीज दिले तिने? 20 रुपीज आणि मन्याला किती रुपीज दिले आहेत? 15 रुपीज। यांचे ॲडिशन करून घेऊया 35। म्हणजे तिच्याजवळ टोटल 68 रुपीज आहे। 68 रुपीजमधून तिने रिधिमा आणि मन्याला दोघांना 35 रुपीज देऊन टाकले। तर आता तिच्याजवळ किती रुपीज उरले आहेत ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 68 मायनस 35, 8 मायनस 5 3, 6 मायनस 3 3। तर आता तिच्याजवळ किती रुपीज उरले आहेत? मग 33 रुपीज उरले आहेत। ओके, या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, ऑप्शन बी दिसतो आहे। ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 17, अतुल aunt give him 100 rupees as birthday gift. Which of the following toys can he buy? ओके, अतुलच्या आंटीने त्याच्या बर्थडेचं गिफ्ट किती रुपीज दिले? 100 रुपीज दिलेले आहेत। तर त्या 100 रुपीजमधून तो कोणता टॉय विकत घेऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। ऑप्शन्समध्ये काही टॉईज दिलेले आहेत आणि त्यांच्या प्राईस दिलेल्या आहेत। तर तो 100 रुपीजमध्ये कोणता टॉय विकत घेऊ शकतो ते आपल्याला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। बघा, ऑप्शन ए दिलेला आहे। टेडी बिअरची प्राईस किती दिली आहे? 135 रुपीज। त्याच्याजवळ 100च रुपीज आहेत। तो विकत घेऊ शकेल का टेडी बिअर? नाही, या ठिकाणी ऑप्शन ए येणार नाही। ऑप्शन बी, ब्लॉक्स आहेत। किती रुपीजचे आहेत ते? 150 रुपीजचे। तो घेऊ शकेल का? नाही, ऑप्शन बी पण येणार नाही। ओके, ऑप्शन सी बघा, ऑप्शन सी काय दिलेला आहे? बॅट। बॅट किती रुपीजचे आहे? 80 रुपीजचे। त्याच्याजवळ 100 रुपीज आहे। तो बॅट विकत घेऊ शकेल। ओके, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन नंबर 18, ईशा बाय doll for 20 rupees, pin for 5 rupees and flower for 10 rupees. Then how much money does Isha need to pay to the shopkeeper? ओके, बघा, ईशाने काय काय खरेदी केली? एक डॉल खरेदी केली आहे। ती किती रुपीजची आहे? 20 रुपीजची आहे। त्यानंतर एक हेअर पिन खरेदी केली आहे। ती किती रुपीजची आहे? 5। आणि एक फ्लॉवर खरेदी केले आहे। ते किती रुपीजचं आहे? 10 रुपीजचं। तर त्या ईशाला शॉपकीपरला किती रुपीज द्यावे लागतील? ह्या सगळ्यांची टोटल करावी लागेल। 5, 2 + 1 3। किती रुपीज द्यावे लागतील मग तिला शॉपकीपरला? 35 रुपीज। ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे। ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल। ओके, क्वेश्चन नंबर 19, Priya's father gave ₹25 to Priya and her mother gave ₹10 to her. How much money did Priya has now? ओके, बघा, प्रियाच्या वडिलांनी प्रियाला किती रुपीज दिले? 25 रुपीज दिले। अँड हर मदर गेव 10 रुपीज टू हर, आणि तिच्या आईने तिला किती रुपीज दिले? 10 रुपीज दिले। हाऊ मच मनी डीड प्रिया हॅज नाव? तर आता प्रियाजवळ किती रुपीज आहे?
बघा फादरांनी किती रुपीज दिले आहेत 25 आणि मदरने किती रुपीज दिले आहेत 10 रुपीज. तर आता प्रियाजवळ किती रुपीज आहेत ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 25 प्लस 10 5 2 प्लस 1 3. तर आता प्रियाजवळ किती रुपीज आहेत 35 रुपीज आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. पूजा bought the given tennis ball. She gave ₹50 to the shopkeeper. How much amount of money did she get back? ओके, बघा पूजाला हा जो पिक्चरमध्ये दिलेला आहे तो टेनिस बॉल विकत घ्यायचा आहे. त्याची प्राइस किती आहे 30 रुपीज. शी गेव 50 रुपीज टू द शॉपकीपर. तिने शॉपकीपरला किती रुपीज दिले 50 रुपीज दिले. हाऊ मच अमाऊंट ऑफ मनी डीड शी गेट बॅक. तर तो शॉपकीपर पूजाला किती रुपीज रिटर्न देईल. बघा काय करावं लागेल या ठिकाणी 50 मायनस 30. ओके, 30 रुपीजचा बॉल आहे आणि तिने शॉपकीपरला 50 रुपीज दिले. तर शॉपकीपर तिला किती रुपीज रिटर्न करेल हे काढण्यासाठी काय करावं लागेल 50 मायनस 30. 5 मायनस 3 2. तर शॉपकीपर तिला किती रुपीज रिटर्न देईल 20 रुपीज. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट सेशन स्टार्ट करूया. अचिवर्स सेक्शन. क्वेश्चन नंबर 21. साहिल हॅज ₹75. ही वॉन्ट टू बाय द गिवन आयटम्स. आफ्टर शॉपिंग द अमाऊंट ऑफ मनी लेफ्ट विथ हिम इज. ओके, बघा या ठिकाणी काही टॉईज दिले आहेत आणि त्यांची प्राईस दिलेली आहेत. आणि साहिल जवळ किती रुपीज आहेत 75 रुपीज आहेत. बघा अगोदर त्याने किती रुपीजची खरेदी केली हे काउंट करून घेऊया. क्यूबची प्राईस किती आहे 30 रुपीज. त्यानंतर त्याने हे टॉईज पण विकत घेतले आहे. ती कितीचं आहे 5 रुपीज. सापसिडी हा गेम किती रुपीजचा आहे 10 रुपीजचा आणि बॉल किती रुपीजचा आहे 5. एवढे सगळे टॉईज त्याने खरेदी केलेले आहेत. तर हे सगळे टॉईज विकत घेण्यासाठी त्याला किती रुपीज लागतील हे काउंट करण्यासाठी काय करावं लागेल त्या सगळ्या टॉईजच्या अमाऊंटची ॲडिशन. 5 प्लस 5 10 कॅरी 1 1 प्लस 3 4 4 प्लस 1 5. तर त्याने किती रुपीजचे टॉईज विकत घेतले 50 रुपीजचे टॉईज विकत घेतले. साहिल हॅज 75 रुपीज. साहिलजवळ किती रुपीज आहेत 75 रुपीज आहेत आणि त्याने किती रुपीजची खरेदी केली 50 रुपीजची. तर त्याच्याजवळ आता किती रुपीज उरले आहेत हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 75 मायनस 50. सबस्ट्रॅक्शन करूया. 5 मायनस 0 5 7 मायनस 5 2. त्याच्याजवळ किती रुपीज उरतील मग हे सगळे टॉईज विकत घेऊन 25 रुपीज उरतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. ओके, या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत. त्या ऑप्शन्समधून करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन ए दिलेला आहे 7 10 रुपीज कॉइन अँड 2 5 रुपीज कॉइन. अमाऊंट ₹2.85. ओके, बघा 10 रुपीजचे 7 कॉइन्स घेतले आणि 5 रुपीजचे 2 कॉइन्स घेतले तर टोटल अमाऊंट किती होईल तर ते म्हणता आहे 85 रुपीज होतील. चला तर मग 10ला 7 टाइम्स जर तुम्ही ॲड केलं तर काय मिळेल 70 आणि 5 रुपीजचे 2 कॉइन्स आहे 5ला 2 टाइम्स ॲड केलं तर काय मिळेल 10 रुपीज. 70 प्लस 10 जर केलं तर काय मिळतं आहे 80 आणि ते काय सांगता आहेत की यांची टोटल अमाऊंट किती रुपीज होईल म्हणे 85 रुपीज. 85 येते का आन्सर? नाही, 80 येतं आहे. म्हणजे हा जो दिलेला ऑप्शन ए आहे हा कसा दिलेला आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे. हा ऑप्शन येणार नाही. ओके, ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी दिलेला आहे 5 20 रुपीज नोट्स अमाऊंट टू ₹200. ओके, 20ला आपल्याला 5 टाइम्स ॲड करायचं आहे. 20 प्लस 20 प्लस 20 प्लस 20 प्लस
20 यांची जर टोटल केली तर काय येईल 20 + 20 40 40 + 20 60 60 + 20 80 80 + 20 100. ओके, या ठिकाणी काय सांगता येते अमाऊंट टू 200 रुपीज. 200 रुपीज एक अमाऊंट नाही 100 रुपीज. म्हणून ऑप्शन बी पण कसा आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी पण येणार नाही. ओके, नेक्स्ट ऑप्शन चेक करूया. या ठिकाणी ऑप्शन सी दिलेला आहे 4 5 कॉइन्स अँड 5 2 कॉइन्स अमाऊंट टू ₹30. बघा 5 रुपीजचे 4 कॉइन्स आहेत म्हणजे 5ला 4 टाइम्स ॲड करायचं आहे. ओके, किती झाले हे 20. 5 2 कॉइन्स 2 रुपीजचे 5 कॉइन्स आहेत. पुन्हा 2ला आपल्याला किती टाइम्स ॲड करायचं आहे 5 टाइम्स. 2 + 2 4 + 2 6 6 + 2 8 + 2 10. ओके, 20 + 10 किती झाले 30. यांची अमाऊंट म्हणजे 4 5चे कॉइन्स आणि 2चे कॉइन्स 5 घेतले तर ती अमाऊंट किती येते 30 रुपीज. आपलं पण आन्सर 30 रुपीज आलं. येस, म्हणजे ऑप्शन सी कसा आहे करेक्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. अ नोटबुक कॉस्ट 20 रुपीज. फाइंड द मॅक्झिमम नंबर ऑफ नोटबुक दॅट कॅन बॉट फॉर 130 रुपीज. ओके, एका नोटबुकची कॉस्ट किती आहे 20 रुपीज आहे आणि आपण 130 रुपीजमध्ये किती नोटबुक्स विकत घेऊ शकू ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बघा तर मग नोटबुकची प्राइस किती आहे 20 रुपीज आणि आपण 130 रुपीजमध्ये किती नोटबुक्स विकत घेऊ शकतो हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल ऑप्शन्स बघा. सगळ्यात अगोदर आपण ऑप्शन बी करून बघूया. 20ला जर आपण 5 टाइम्स ॲड केलं तर काय आन्सर मिळतं बघा. 20 + 20 + 20 + 20 + 20 5 टाइम्स ॲड करतो आहे. 2 + 2 4 + 2 6 + 2 8 + 2 10 100 रुपीज. आपल्याजवळ किती आहेत 130 रुपीज आहेत. अजून एक ऑप्शन सी चेक करून बघूया. अजून 20 रुपीज ॲड करून बघूया. बघा किती रुपीज झाले 120 रुपीज. 130 रुपीजमध्ये आपण किती नोटबुक विकत घेऊ शकतो मग 20 रुपीजच्या. बघा 1 2 3 4 5 अँड 6 नोटबुक विकत घेऊ शकतो. ओके, या ठिकाणी आन्सर काय येईल मग ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24. ऑब्झर्व द फॉलोइंग करन्सी नोट्स अँड सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट. ओके, या ठिकाणी आपल्याला काही नोट दिलेले आहेत आणि खाली काही ऑप्शन्स दिले आहेत. त्याच्यातून आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. बघा 200 रुपीजची एक नोट आहे, 100ची एक आणि 20 रुपीजची एक नोट आहे. टोटल अमाऊंट किती आहे ते काउंट करून घेऊया. 100 200 + 100 + 20 2 + 1 3 टोटल किती अमाऊंट आहे 320 रुपीज आहे. ओके, ऑप्शन ए काय दिलेला आहे बघा. 200 रुपीज इज द बिगेस्ट करन्सी नोट. अच्छा, ह्या ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्समध्ये बिगेस्ट करन्सी नोट ही 200ची आहे असं या स्टेटमेंटमध्ये सांगता आहे. हे स्टेटमेंट कसं आहे करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट चेक करूया. टोटल अमाऊंट शोज हिअर इज लेस दॅन 300. ही जी टोटल अमाऊंट आहे ही 300 रुपीजपेक्षा लेस आहे असं सांगता आहेत. 300 रुपीजपेक्षा लेस आहे का नाही. आपल्याला या सगळ्यांची जर टोटल केली तर काय मिळतं आहे आन्सर 320. म्हणजे दिलेलं ऑप्शन बी कसं आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे आणि आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे इनकरेक्ट स्टेटमेंट कोणता ऑप्शन शो करतो आहे तेच सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी. म्हणून आन्सर काय येईल ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन सी पण चेक करून बघा.
₹20 इज द स्मॉलेस्ट करन्सी नोट. बघा ह्या दिलेल्या नोट्समध्ये 20 रुपीजची नोट ही कशी आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट करन्सी नोट आहे. हे पण स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दिस. आपल्याला काय सिलेक्ट करायचं होतं, इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे. तर इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे, मग या ठिकाणी ऑप्शन बी हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते कसं आहे, इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणून आपलं आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. शिल्पा हॅज 85 रुपीज. शी वॉन्ट टू परचेस द फॉलोइंग आयटम फॉर हर बर्थडे पार्टी. हाऊ मच अमाऊंट इज लेफ्ट विथ हर इफ शी परचेस 5 बर्थडे कॅप्स, 5 कॅन्डल्स अँड 5 बलून्स. ओके, बघा या ठिकाणी आयटम्स दिलेले आहेत. बर्थडे कॅप 10 रुपीजचे आहे, कॅन्डी 1 रुपीजचे आहे आणि बलून 2 रुपीजचं आहे. ओके, बघा तिने किती खरेदी केली, काय काय परचेस केलेलं आहे. 5 बर्थडे कॅप्स परचेस केले आहेत. एक बर्थडे कॅप किती रुपीजची आहे, 1 बर्थडे कॅप 10 रुपीजची. अशा तिने किती घेतल्या, 5 कॅप्स घेतलेल्या आहेत. तर 10ला आपल्याला काय करावं लागेल, 5 टाइम्स ॲड करावं लागेल. 10 + 10 + 10 + 10 + 10 किती झाले हे, 50 रुपीज. ओके, 5 कॅप्स किती रुपीजला मिळतील मग, 50 रुपीजला. त्यानंतर काय, 5 कॅन्डीज घेतलेल्या आहेत तिने. एक कॅन्डी किती रुपीजची आहे, 1 रुपीजची. 1 कॅन्डी 1 रुपीजची आहे. अशा तिने किती कॅन्डीज विकत घेतल्या, 5 कॅन्डीज विकत घेतलेल्या आहेत. तर कॅन्डीज किती रुपीजच्या घेतल्या मग, 1 + 1 + 1 + 1 + 1 5 रुपीज. ओके, 5 कॅन्डीज 5 रुपीजच्या घेतल्या आहेत. ओके, त्यानंतरून काय, 5 बलून्स पण विकत घेतलेले आहेत तिने. एक बलून किती रुपीजचा आहे, 2 रुपीजचा. 1 बलून 1 बलून 2 रुपीजचा आहे. असे किती बलून्स विकत घेतले तिने, 5 बलून्स विकत घेतलेले आहेत. तर 2ला आपल्याला 5 टाइम्स ॲड करावं लागेल. यांची जर ॲडिशन केली तर काय येईल, 10 रुपीज. ओके, बघा मग 5 कॅप्स कितीच्या आहेत, 50 रुपीज. 5 कॅन्डीज 5 रुपीजच्या आणि 5 बलून्स 10 रुपीजचे. या सगळ्यांची टोटल करून घेऊया. तिने बर्थडेचं साहित्य किती रुपीजचं घेतलं मग, 50 + 5 + 10. यांची ॲडिशन करून घेऊया. 5 + 1 6. टोटल किती रुपीजची खरेदी केली तिने, 65 रुपीजची खरेदी केली आहे तिने तिच्या बर्थडे पार्टीसाठी. ओके, तिच्याजवळ किती रुपीज आहेत, शिल्पा हॅज 85 रुपीज. शी वॉन्ट टू परचेस द फॉलोइंग आयटम फॉर हर बर्थडे पार्टी. हाऊ मच अमाऊंट इज लेफ्ट विथ हर. ओके, तिच्याजवळ किती रुपीज आहेत, 85 रुपीज आहेत आणि तिने किती रुपीजचं साहित्य विकत घेतलेलं आहे, 65 रुपीजचं साहित्य विकत घेतलं आहे. आता तिच्याजवळ किती रुपीज उरलेले आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 85 - 65. चला तर मग सबट्रॅक्शन करूया. 5 - 5 0. 8 - 6 2. तर तिच्याजवळ किती रुपीज उरतील, 20 रुपीज. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.